भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर काही खास उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रुईचं गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असतं तुमचा डावाडोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला मार्ग नक्की मिळतो. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. कमरेच्या खाली फाटलेले कपडे कधीच चुकूनसुद्धा घालायचे नाहीत. ज्यांचा कपडा फाटलेला असतो त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते. एक बेलपत्राचं झाड लावलं तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावे व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवांना जलाभिषेक करावा व जलाभिषेकाच्या धारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक पडतो. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यामध्ये उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यामध्ये लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्याने व्यक्तीचे आरोग्य सुधारते. अनेकाच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगावर आपण पाणी वाहतो आणि ते पाणी ज्या ठिकाणावरून खाली पडतं तिथे भोलेनाथाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचाक्षरी मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. असं केल्यास आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला आहे, तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोरं अर्पण करावेत. ती बोरं आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावेत. असं केल्यास आपला रोग व आजार 3 महिन्यात समाप्त होईल. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्यापासून आराम मिळतो. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात
आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभताही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. पितरांकडून आशीर्वाद घेण्यासाठी पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या झाडाचं फूल घेऊन भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजा केल्याने कधीही धन आणि धनाची कमतरता भासत नाही. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळण्यासाठी पांढरी शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकरांना अर्पण करा. असं केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळते. शिवपुराणानुसार पाण्यात देसी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. तर तुम्हाला हे प्रभावी उपाय कसे वाटले? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.